कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काके अर्जुन, अरे काय झालं? अमोल झोपून हवंय? नाही नाही झोपला होता तो, पण ते त्याला अचानक जाग आली आणि आपली झोपली होती ना, मग बाहेर घेऊन आलो याला। पोरं बारकी असल्यावर असंच होतं बघ, आपल्यासारखी झोपत नाही ती रात्रभर। तू काय करते काकी इकडं? अरे ते मला बी झोप लागणार, लय गरम होत होतं बघ। तू तू अमोलला दे माझ्याकडे आणि तू आतमध्ये झोप जा बरं। अगं नाही 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 काकी, तू झोप, तू पण दमली असशील दिवसभर। अर्जुन दे इथं माझ्याकडे। अगं दे। ओ आणि तू बी अगं ये, दोन दोन बाळांना सांभाळते आज। या काके लय भारी वाटतं अगं। तू बी दमलायस र काके, मी आता आपल्याला काय सांगत होतो माहितीये? काय? शाळेत असताना नाही का माझ्या मित्राबरोबर भांडणं झाली होती, तेव्हा मला आईवरून चिडवायचा, तेव्हा तू आली होतीस शाळेत आणि सगळ्यांना गप केलं होतंस बघ। आई म्हणून आली होतीस तू शाळेत। होय, आईचा विषय काढला की लय हळवा होत होताच बघ तवा तू। मी आत्ता बी होतो काके। होय, ते झालंच र, पण अर्जुन एक लक्षात ठेव, अरे मी तुझी आईच आहे बघ, पण त्यावेळी तुझ्याकडे माझं जर दुर्लक्ष झालं असेल ना, तर मला माफ कर बा। ए काके, काय बोलतेस तू? माफ काय? तू आहेस म्हणून माझ्या आईची लय आठवण येत नाही मला। तू असायचीच म्हणून घरी उशी वाटतं माहिती का? मला माहित नव्हतं आईच्या आजच्या जेवणाची चव कशी असते काय, मला तर आठवत बी नाही। माझ्यासाठी आईच्या आजचं जेवण म्हणजे काकीच्या आजचं जेवण। काकी म्हणजे आई। बघ, तू कधीच कुठं कमी नाही पडली माझ्या बाबतीत। हे माफी बिफी असलं काय बोलायचं नाही परत। अर्जुन, अरे तू नको एवढा विचार करूस, मी असंच म्हणलं र। परत नाही बोलायचं असंच। बरं ये। अजून बी आईचा विषय कळल्यावर कसं तरी होतं याला। उद्या आईचं सत्य कळल्यावर काय होईल? तेव्हा भैरवनाथा तू सांभाळ आता। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।